सामना चालू झालेला आहे आणि जंगसुदार दोस्ती सागरून विनायक ज्याने मागे पायनी पंचवर्षी चषक या सामन्यामध्ये या चषकामध्ये उत्तम अशी कामगिरी केली होती ते बिरेवाडीचा विनायक गुराव आणि दत्तनगरकडून स्ट्राईकसाठी तेजस निकम नॉन स्ट्राईकसाठी आणि बोल क्षेत्ररक्षण केलं होतं तेच गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा विनायक एकच रन झालेला आहे. बघूया साईशा आपल्या टीमसाठी आणखी काय करतात. तिसरी ओव्हर पडलेला आहे, तिसरी संघावर झालेला आहे आणि एकच रन 3 विकेट पडलेला आहे. एकच ओव्हरमध्ये 3 विकेट 1 रन. गावकर 11 त्यांचं क्षेत्ररक्षण तुम्ही बघत आहात किती उत्तम अशी बॉलिंग आहे. 3 विकेट पडलेले आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. उत्तम असं क्षेत्ररक्षण, उत्तम अशी बॉलिंग आणि बघूया आता आपल्या टीमसाठी काय करतात. आणि निकाल केलेला आहे, उत्तम असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 रन 3 विकेट. पहिली ओव्हर चालू किती उत्तम असं षटक आहे आपल्या वैयक्तिक घेऊन आलेलं आहे आणि हा षटक त्याचा खोललेला आहे. 6 रनचे समाजांनी त्याच्या 7 रन पडलेला आहे. खूपच सुरुवात खराब केलेला आहे. टीमसाठी 3 विकेट पडलेले आहे. नावाचं सांगू शकतो. नाव आहे आपलं दुसरं षटकार वरती दुसरं षटकार घेऊन येतो आपण आपल्या टीमसाठी बघा काय करतात. आणि गावकऱ्यांना करायचं आहे. भला मोठा डोंगर, भला मोठा रन आहे. आपल्या टीमसाठी वैयक्तिक हे दुसरं षटकार घेऊन आलेलं आहे आणि आपल्या टीमसाठी बघा काय करतात. 1 रन निर्धार गाव आहे. उत्तम असं त्यांनी बॉलिंग केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण स्वतःच करतात. 1 रन घेतलेला आहे. स्वतः बॉलिंग करण्यास स्वतः क्षेत्ररक्षण करतात. उत्तम अशी बॉलिंग आहे. धावसंख्या 8 रन आहे. कुठे एका ओव्हरमध्ये 50 रन, कुठे 2 ओव्हरमध्ये 8 रन. किती मोठा फरक आहे पहा. आतापर्यंत कमीत कमी 50 रन झाला हवा होता. 8 रन झालेले आहेत. उत्तम क्षेत्ररक्षण 8 रन झालेले आहेत. 6 रन झालेले आहेत. उत्तम क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी वैयक्तिक त्यांनी चांगला बॉल टाकलेला आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक असं चांगलं विकेट काढलेलं आहे. आपल्या टीमसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. आता जर या क्षेत्रामध्ये जिंकायचं असेल, खेळायचं असेल. बॅट्समॅन नाव शकता का मला? बॅट्समॅन नाव सांगता का? सिक्स मारलेला आहे. या दिवसाला त्यांनी आपला खातं खोललेलं आहे. उत्तम असं त्यांनी खातं खोललेलं आहे. आपल्या टीमसाठी उत्तम असं बॅटिंग करत आहे. बॉलर आपली चांगली बॉलिंग करत आहे. आपल्या टीमसाठी वैयक्तिक षटकार घेऊन आलेला आहे. बॅटिंग आपली वैयक्तिक आपली बॅटिंग करत आहे. दोघे चांगले आपापली कामगिरी पूर्ण करत. हा षटकार मारलेला आहे, मारलेला आहे आणि 2 ओव्हरमध्ये 31 रन आलेला आहे. 2 ओव्हर बाकी आहेत आणि 98 रन मारायचे आहेत. गावकर वाटत नाही की जिंकायसाठी खेळत आहे. खेळायचं खेळत असं आम्हाला वाटतं. 1 रन 2 रन काय सुद्धा होणार नाही. भला मोठा डोंगर पार करायचा आपल्याला 98 रनचा. ओव्हर तिसरी आहे आणि 3 ओव्हरमध्ये मारलेला आहे. म्हणजे बघा आता टीमसाठी काही करत न केल्यासारखं असं वाटत आहे. 1 रन दिलेला आहे. तिसरी ओव्हर चालू, तिसरी ओव्हर घेऊन आलेला आहे.
तुम्ही आपल्या टीमसाठी काय करतात मला नंतर हा रनचा डोंगर आहे एक जण एकूण 2 जणांनी काय होणार नाही 24 धावसंख्या झालेल्या आहेत अशा तऱ्हेने 2 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. गावकर धावसंख्या 23. 23 2 ओव्हर 23. 6 अशी धावसंख्या लागली तर हा डोंगर चढू शकतात त्या डोंगराच्या मधून ते अडकणार आहे मोठी धावसंख्या आहे 98 रन तिसरे ओव्हर चालू आहे आणि हा लास्ट बॉल आहे तिसरे एस के 11 यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. वाटत नाही आणि हा षटकार मारलेला आहे बॉलिंगसाठी आलेले आहेत विराज. लास्ट ओव्हर आहे 98 रन किती No ball. अजून जवळ त्यांना हा विकेट. एका बॉलला 6 मारले यांची उत्कृष्ट गोलंदाजी. तरी पण बघू आपल्या टीमसाठी काय करू शकतो गावकर आणि पहिलाच बॉल 4 मिळालेला आहे 4 6 6 6 अशा सगळ्या खेळता जवळपास आपण शिकू शकतो वाटतही त्याचा मोठा डोंगर आहे बॅटिंग चालू आहे त्याच्यामुळे वाटत नाही की त्यांना विराज यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. प्रत्येक बॉलला 6 रन पाहिजे तरी पण नो बॉल दिलेला आहे नो बॉल आहे प्रत्येक बॉलला 6 रन भेटला तर काहीतरी होऊ शकतं आज फिक्स आहे बघू आपल्या वैयक्तिक बॅटिंगमध्ये आपल्या टीमला घेऊन जाऊ शकतात कृपया पंचांनी पिचवर लक्ष द्यावे. उत्तम असा होतो वीरेंद्र निकम स्ट्रायकर आहेत आणि विराज यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 1 रन. कॅप्टन धावपट्टी व्हायचा आहे आणि आपला टॉस व्हायचा आहे त्याच लवकर करून घ्यायचा आहे सगळे बॉलर तुम्ही ह्या टीम मध्ये घेतले विराज कीर्ती लहान कीर्ती काय लहान. निर्णय होता आम्हाला सांगा शहर आणि फायटर ही हरलेली टीम आहे शहर रेल्वेने पहिलेच ओपनिंगमध्ये पहिलेच विजय पटकावलेला आहे शहर रेल्वे आणि फायटर दोन्ही कॅप्टन मैदानामध्ये आहेत साई ईशा No ball. टॉस करा मला इतरांना माहीत पडलं की काय जिंकतो आपण टॉसमध्ये बॅटिंग वापरली काय दिरायचं आहे टॉस करून तुमचा आम्हाला करू शकतो ना फायटरनी टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतलेलं आहे आणि अभिनंदन पहिलं नाव तुम्ही जिंकलेलं आहे पुन्हा आता आपण अभिनंदन करतो आणि दुसऱ्या टीमसाठी विनंती करतो धन्यवाद 2 बॉल बाकी आहे यावरचे. उत्कृष्ट गोलंदाजी विराज. आउट. गोलंदाजी आहे दत्तनगरने 28 रन बनवलेले आहेत. पुढचा सामना आहे जय हनुमान आणि SKM. टॉससाठी यावे जय हनुमान आणि SKM यांचा श्रीकृष्ण गौळवाडी यांना फुटावर यावे टॉससाठी. 28चं टार्गेट दिलेलं आहे. SKM शिरोम यांचा त्याच्यासाठी.
पहिलाच नो बॉल आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. स्ट्राईकवर आलेले आहेत विनायक. उत्कृष्ट असे फलंदाज आणि गोलंदाज. हॅलो हॅलो फायटर फलंदाज आहे. एक रन. हॅलो चव्हाण नाव का अभिनाथ चव्हाण आणि प्रथमेश सगळे आपल्या संघासाठी काय करत आहेत ते. आणि विनायक स्ट्राईकवरती. विनायक उत्कृष्ट असं हो बॉलर विनायक आणि विनायक बॉलर विनायक आणि बॅट्समॅन हर्षद. विनायक ना बॉलर विनायक ना ओके. चला तर आपल्या संघासाठी काय करत बघूया. आणि पहिला बॉल घेऊन येत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे आणि 2 धावा. चला खराब क्षेत्ररक्षण. लेफ्ट साईडला कटलेला बॉल आणि एक काय उत्कृष्ट अशी बॉलिंग. आज बघा आपल्या टीमसाठी काय करतात. आणि हा पहिला बॉल आणि हा कटलेला बॉल उत्कृष्ट असा आणि कॅच सुटलेली आहे. अजिबात मी पहिला यामध्ये सुटलेली आहे. आला असता रन हे. छक्का मारलेला आहे आणि हा नो बॉल 7 रन. अजिबातची बॅटिंग खूप चांगली आहे. बघा आपल्या संघासाठी काय विनायक करतात ते. स्ट्राईकवरती. आणि असा कटलेला बॉल आणि पुन्हा हा क्षेत्ररक्षणासाठी गेलेला बॉल. आणि कॅच अशी सोडलेली आहे. खूप चांगली अशी बॅटिंग आणि बॉल राईट राईट आहे का नाही नाही ओके सॉरी एक रन काढलेला आहे अशा तऱ्हेने. बॅटिंग 29 रन आहे. 29. हा पाचसाठी बॉल एक ओव्हर 9 रन. बॉल आणि चौका. स्कोर झालेला आहे 9 रन. उत्कृष्ट एक अशी रन बॅटिंग सुटलेली आहे. अपेक्षा यांच्याकडे. 29 साठी विन आहे. और एक ओव्हर झालेली आहे. 9 रन झालेले आहे. एक ओव्हर किती? 14 संघाची धावसंख्या आहे 14. 12 बॉल 20 पाहिजे. संघाची धावसंख्या आहे 14. पुढचा सामना जय हनुमान जांभूळनगर विरुद्ध एसकेएम ब निगवणी. गोलंदाजाचे नाव सांगावे. गोलंदाजीसाठी आले गणेश. आणि प्रणित. फार त्यांची बॅटिंग लागत नाही मला वाटतं. जोर दाखवत नाही ते. त्याच्या स्ट्राईकवरती. छक्का आणि बॅटिंग आपल्या संघासाठी धावसंख्या विचारत असताना आता पुन्हा बॅटिंग माग करतो आणि एक धाव. आणि विनायकांचा पण ते बाद झालेले आहेत. कॅच आउट. 24 संघाची धावसंख्या 24. 2 बॉल 24. अंतिम उत्कृष्ट अशी बॅटिंग हर्षद कटार संघासाठी हा बॉल कटाळलेला बॉल आणि शालेयांच्याकडून स्विंग चांगली होत नाही असल्यासारखं झालं त्यावेळेला. मस्त अशी बॉलिंग हवा पंचांचा निर्णय. आपल्या संघाची धावसंख्या इंटर असताना ह्या संघाने बॅटिंग होत नाही आणि हा बॉल कटाळला आणि छक्का काय बॉल एक रन झालेला आहे. वाईट दिला. पंचांचा निर्णय होईल. संघाची धावसंख्या किती होते. संघाची धावसंख्या आणि अशा तऱ्हेने 24. 4 रन. संघाची धावसंख्या 3 कार्ड पड़ेगा 3 कार्ड अरे सरळ
लाईन संपत नाही ना तुम्हाला बॉलवरती 6 रन. लाईन सांगा लाईन नो बॉल. लाईन जरा बघा 2 वर किती षटकार. 6 रन. आणि बॅटिंगवरती नाव काय होतं बॅटिंगवरती हो बॅटिंगवरती काय आहे नाव काय एसके निगवणी कर्णधार. एसके निगवणी कर्णधार व्यासपीठावर आहे. टॉससाठी एसके निगवणी कर्णधार टॉससाठी आहे. जय हनुमानचे कर्णधार आलेले आहेत. दोघं संघासाठी काय करतात ते चला आणि एसकेचे कर्णधार आलेले आहेत.